सातारा रोड पार करून ते आता शिवापूर जवळ आले. तिथंच एक चांगलं हॉटेल होतं हायवेला लागून. दोघे आत आले. इकडचं तिकडचं बोलणं सुरू होतं, पण त्याच्या डोक्यात तेच होतं, रसिकचं अपहरण. मला एक सांगितलं नाहीस तू, तुझ्या सासऱ्यांचं अपहरण कधी झालं होतं? त्याने विचारलं. हो, ते मलाही आत्ताच समजलं. काही दिवसांपूर्वी 2001 मध्ये 2001 मध्ये झालं होतं. 7 दिवस ते बेपत्ता होते. कोणी केलं होतं ते? राजने विचारलं. कोणीतरी अमर नावाचा माणूस होता. पोलिसांनी पकडलं त्याला, पण नंतर पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. हो, पण का केलं होतं त्याने हे नाही समजले. राजने विचारलं. नाही, मला सुद्धा आताच माहिती पडलं हे सगळं. काय माहिती? अजून काय काय समजायचं राहिलंय? ती शून्यात नजर लावत म्हणाली. काही वेळातच जेवण आलं. दोघांनी जेवण केलं आणि आता ते तिथून परत एकदा पुण्यात आले. तिला घरी ड्रॉप करून राजसुद्धा घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपकच्या घराची बेल वाजली. दीपकने दार उघडलं. समोर राज उभा होता. काय रे, आज एवढ्या सकाळी सकाळी? सगळं ठीक आहे ना? हो, एक काम होतं. आधी आत तर ये. राज आणि दीपक आत येऊन बसले. एक माहिती हवी होती. तुला रसिक शहा माहिती आहेत? हो, म्हणजे काय? त्यांना कोण नाही ओळखत? पुण्यातले उद्योजक होते मोठे. दीपक म्हणाला. बरोबर, त्यांचं 2001च्या आसपास अपहरण झालं होतं. त्या केसबद्दल मला माहिती हवी होती. आणि दुसरं म्हणजे मुंबईचा एक उद्योगपती होता, धरमपाल कोतवाल. नाव ऐकलं आहेस कधी? तो मुंबईचा एक उद्योजक होता 90च्या काळात. त्याची मला सगळी कुंडली हवी आहे. तो आता हयात नाहीये, पण त्याचे जवळचे लोक कोण होते त्या काळात? आता त्याच्या कुटुंबात कोण शिल्लक आहे वगैरे? राज म्हणाला. नाही, पण माहिती काढता येईल. मुंबईला आहेत काही लोक माझे. दीपकच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. आधी शर्मिला, मग रसिक शहा आणि आता हा कोतवाल. यांच्याबद्दल राज का माहिती गोळा करतोय? काम होऊन जाईल. 2 दिवस लागतील, पण मला एक कळत नाही. आधी शर्मिला आणि आता रसिक शहा आणि आता कोतवाल. नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? दीपकने विचारलं. हे बघ, सगळे सांगीन, पण सध्या ती वेळ नाही. तू फक्त सांग, काम होईल की नाही? राज म्हणाला. करतो. राज आणि दीपक आता चहा घेत होते आणि तितक्यात राजचा फोन वाजला. राजने फोन उचलला. अनोळखी नंबर स्क्रीनवर दिसत होता. हॅलो, कोण बोलतंय? राजने विचारलं. सर, मी कॅमेरा रिपेअर केलाय आणि फोटो स्टुडिओला पाठवलाय. तुम्ही एकदा बघून घ्याल? काही प्रॉब्लेम आला तर मला याच नंबरवर परत फोन करा. राजला आता थोडंसं बरं वाटलं. तो एक्सायटेड होता. नक्की आता त्या कॅमेऱ्यातून काय काय व्हिडिओ समोर येतात ही उत्सुकता त्याला लागली होती. दीपक, एक महत्त्वाचं काम आहे. चल, मी निघतो. मी जे सांगितले ते फक्त लक्षात ठेव आणि तुला पेमेंट पाठवून ठेवतो. राज म्हणाला. तो घाईघाई तिथून निघाला आणि आता काही वेळातच तो परत एकदा नानापेठच्या त्या स्टुडिओमध्ये येऊन पोहोचला. सर, हा घ्या तुमचा कॅमेरा. रिपेअर झालाय. कॅमेऱ्यात जो काही डेटा होता तो सगळा या DVD मध्ये आम्ही स्टोअर केलाय. तुम्ही दोन्ही गोष्टी बघू शकता. असं म्हणून त्या स्टुडिओवाल्याने आता खूप मोठी मदत केली होती. राज एकदमच खुश झाला. त्याने जॅकेटच्या खिशात हात घालत 5,000 रुपये काढले आणि स्टुडिओवाल्याच्या हातात दिले. धन्यवाद, खूप मोठी मदत केली तुम्ही. CDs आणि कॅमेरा घेऊन आता राज तिथून निघाला आणि घरी आला. गाडी बंगल्याच्या गेटमधून त्याने आत घेतली आणि गाडीतून तो घाईघाईत कॅमेरा आणि CDs घेऊन बाहेर उतरला. केशव नुकताच गावाकडून आला होता. हॉलमध्ये तो आसावरी आणि सागर सोबत बोलत बसलेला होता. अरे, कधी आलास? झालं का तुझा साखरपुडा? राजने विचारलं. हो सर, झाला. घरचे खूप खुश होते. आता पण तुम्ही नाही आलात त्याबद्दल थोडी नाराजी पण झाली. आज जे काही घडते माझ्या आयुष्यात चांगलं सगळं तुमच्यामुळेच घडतंय. नाहीतर आजही त्या लॉजमध्ये बेलबॉयचं काम करावं लागलं असतं.
केशव परत एकदा जुन्या गोष्टी काढू लागला. अरे विसरून जा त्या सगळ्या गोष्टी. माणसाने नेहमी वर्तमानात जगावं. भूतकाळात जे झालं ते झालं. आणि मी काय खूप मोठे उपकार केले नाहीत. आज तुम्ही तिघं सोडले तर या जगात मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. राज, अरे हा कॅमेरा कुणाचा आहे? आसावरीने त्याच्या हातातला तो कॅमेरा बघितला. आहे एक मित्राचा आहे. एक छोटंसं काम आहे माझं, ते मी करतो. मला प्लीज डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून राज आता पायऱ्या चढून त्याच्या खोलीत आला. DVD प्लेअरमध्ये त्याने पहिली CD टाकली आणि आता तो खुर्चीवर बसला. TV ऑन करत आता त्याने पहिला व्हिडिओ सुरू केला. पहिल्या व्हिडिओमध्ये एका फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभी सुनेत्रा दिसत होती. हवा जोरात सुटलेली, तिचे केस हवेत उडत होते आणि बाजूला कदाचित विजयकांत हातात कॅमेरा घेऊन तिची दृश्य टिपत होता. त्यांच्यातला गोड रोमॅन्टिक संवाद सुरू असतानाच राजने आता व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला. त्या व्हिडिओमध्ये फार काही नव्हतं. आता दुसरा व्हिडिओ ओपन केला. त्यामध्ये एका नवीन घेतलेल्या बाईकची पूजा करतानाचा व्हिडिओ दिसत होता. तो व्हिडिओ पण त्याने पुढे ढकलला. म्हणता म्हणता पहिली CD पूर्ण संपली. त्यात उपयोगी असं काहीच नव्हतं. आता त्याने दुसरी CD टाकली आणि दुसऱ्या CDची सुरुवातच जंगलातल्या त्या निर्मनुष्य रस्त्याने झाली. दुसऱ्या CDवर तारीख पण दिसत होती. जून 1992 मधली 21 तारीख, वेळ दुपारी 2 वाजताची. आर यू शुअर? खरंच तो इथे आला होता. कॅमेरा धरून ती मागे बसलेली आणि मागून ती शूटिंग करत होती आणि त्याच्याशी बोलतही होती. हो ग, रात्र झालेली, पण मी नशेत नव्हतो. मी शुद्धीत होतो. येताना मी स्वतःच्या बाईकने परत आलोय. विसरलीस का? अरे बाबा तसं नाही. माझी आजी होती, ती सांगायची मुळशीजवळच्या जंगलाच्या आतमध्ये कुठेतरी आमचा पण एक वाडा होता. पण तिला सगळ्यांनी वेडं ठरवलं होतं. मी 8-9 वर्षाची असेल त्यावेळी तिला कुठेतरी त्यांनी दुसरीकडे हलवलं. त्यानंतर मी आजवर तिला पाहिलंच नाही. तिचं पुढे काय झालं कोणी काही सांगितलं नाही. मी खूप लहान होते. त्यानंतर आईने माहेरच्या लोकांची सगळे संबंध तोडून टाकले. पण लहानपणी मी जेव्हा आजोळी जायचे पुण्याला, तेव्हा त्या आजीने सांगितलेली ती गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहिली की मुळशीच्या जंगलात आपला पण एक मोठा वाडा आहे, पण तिथे चुकून सुद्धा जाऊ नकोस, असं ती सारखी सांगायची. सुनेत्रा बोलत होती. म्हणजे राजचा अंदाज बरोबर होता हे राजच्या लक्षात आलं. अगं मग हा तोच वाडा नाही ना? अरे पण मला एक सांग, तू का त्याच्या मागे आला होता इथं? केवढी भयानक जागा वाटते ही. जंगली जनावरं पण असतील. कोणी सांगितलंय तुला ही असली नको ती थेरं करायला? सुनेत्रा बोलत होती. हे बघ, मी जे करतोय ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी करतोय. मला अशी गोष्ट समजली आहे की खरंच ती गोष्ट आपल्या हाती लागली ना तर आपण करोडपती होऊन जाऊ. करोडपती काय, अरबपती पण हो. मला माझ्या मालकाचा एक खूप मोठा राज समजला आहे. ही श्रीमंत लोक उगाच श्रीमंत होत नाहीत. खूप काही करावं लागतं. अरे पण गरज काय आहे अशा गोष्टींची? जे आहे त्यात सुखी राहावं ना माणसाने. काय कमी आहे आपल्याला? काय कमी आहे? सगळं तर कमी आहे. पैसा कमी आहे, इज्जत तर नाहीच. घर पण आपलं घेतलंय ना, ते कोतवालच्या पैशानेच घेतलंय. त्याच्याकडून कर्ज घेऊनच फ्लॅट घेतलाय आणि आता तो त्या कर्जाच्यामुळे हवा तसा वागवतो. वय झाले थेरड्याचं, कसाही बोलतो. आणि 2 वर्षांपूर्वी त्यांनी जे केलं ते मी कधी विसरणार नाही. अरे जाऊ दे ना, त्यांनी माफी मागितली ना, मग कशाला आता परत विषय वाढवतोयस? नाही, तू विसरशील, मी नाही विसरणार. अजून 6 लाख रुपये द्यायचे त्याला. आपण जोपर्यंत ते 6 लाख रुपये आपण त्याला देत नाही तोपर्यंत तो असाच टॉर्चर करत राहणार. त्याने तुझ्यावर वाईट नजर टाकलीच कशी, ती गोष्ट मी विसरू शकत नाही. मला बदला घ्यायचा आहे. हे बघ, जे झालं ते मी विसरले आणि त्याने पण दुसऱ्या दिवशी येऊन माझी माफी मागितली. सोडून दे ना आता. हे बघ, हे काम मी एकटा करणार नाहीये. मला माझा एक जुना मित्र भेटलाय. तुला आठवतंय ना, मी गोव्याला गेलो होतो.
मी त्यालाच भेटायला गेलो होतो. तुला आठवत असेल 4 महिन्यापूर्वी कोतवालच्या फार्म हाऊसला एक पार्टी होती. पार्टीची व्यवस्था करायला त्याने मला तिथे बोलावलं होतं. त्याच फार्म हाऊसच्या एका खोलीमध्ये मला काही पुस्तक मिळाली. खरं तर त्या खोलीत जाण्याची कोणालाच परमिशन नव्हती, पण तरीही मी शिरलो होतो आत. मला खूप दिवस झाले त्याच्यावर संशय होता. जेव्हा केव्हा बघावं तेव्हा फार्म हाऊसवर जायचा सारखा. सगळे दारू पिऊन टाईट होते. त्याचाच फायदा घेऊन गेलो त्या खोलीत. त्याच दिवशी मला त्याच्या त्या खोलीत जी पुस्तक मिळाली ती सगळी पुस्तकं मी स्वतःसोबत घेऊन आलो. ती पुस्तक घेऊन मी गोव्याला गेलो होतो. गोव्याला माझा एक मित्र आहे. तो कोतवालला नुकताच भेटला होता. योगायोग पण बघ कसा होता. माझा मित्र शेखर आणि कोतवाल एका पार्टीत भेटली. दारूच्या नशेत कोतवाल त्याला असंच काहीतरी बोलून गेला. ज्या गोष्टींवर मला संशय होता त्या गोष्टीची वाच्यता स्वतः कोतवालनी त्याच्यासमोर केली. शेखर पण सध्या प्रॉब्लेममध्ये आहे. तो माझी मदत करतोय आणि मी त्याची मदत करतोय. ती पुस्तक घेऊन मी गोव्याला गेलो होतो. आम्ही त्या पुस्तकांचा बऱ्यापैकी अभ्यास केलाय. त्याने त्याच्या परीने देखील त्या विधीची सुरुवात केली आहे. पण खरं सांगू, मला त्याच्यावरही भरोसा नाही. तो पण अव्वल दर्जाचा नालायक माणूस आहे. पण अशी कामं करायला या लोकांची मदत घ्यावीच लागते. विजयकांत म्हणाला. अरे प्लीज नको करूस असलं काही. सुनेत्रा म्हणाली. जाऊ दे. खरं तर मी तुला सांगायलाच नको होतं. तुला इथे आणायलाच नको होतं. विजयकांत जरासा भडकला होता. 1 मिनिट, ते बघ, दिसतंय का तुला? विजयकांतने गाडीचा वेग थोडासा कमी केला. दूरवर वाड्याची ती इमारत आता त्याला दिसत होती आणि ती इमारत कॅमेऱ्यातही कॅप्चर झालेली. अरे, हा आमचाच वडिलोपार्जित वाडा नसेल ना? ती म्हणाली. वळणावळणाचा तो रस्ता आता वाड्याच्या समोर येऊन संपला होता. समोर एक मोकळं अंगण दिसत होतं आणि डाव्या बाजूला वाड्याची ती मोठी इमारत, गेटमधून आतमध्ये जाणारा मार्ग आणि वाड्याचं लोटलेलं दार. अगदी तो वाडा तसाच होता जसा आज आहे. बाईक थांबवत ते दोघेही खाली उतरले आणि तो कॅमेरा हातात घेऊन आता त्या गेटच्या जवळ आले. गेटला लागून असलेला एक दगडी खांब, ज्यापासून संरक्षक भिंत सुरू होत होती, त्या खांबाजवळ येत तिने हाताने त्या खांबावरची थोडीशी धूळ बाजूला केली आणि त्या दगडी खांबावर कोरलेलं इनामदार हे नाव तिला दिसलं. अरे, हा तर आमचाच वाडा आहे की. म्हणजे सिंधू आजी सांगायची ते खोटं नव्हतं, ते खरं होतं. म्हणजे ती बाकीच्या गोष्टी ज्या सांगत होती त्याही खऱ्या असतील. पण तिला तर सगळे वेडी म्हणायचे. सुनेत्रा म्हणाली. बाकीच्या कोणत्या गोष्टी आणि अशा काय गोष्टी होत्या ज्या ऐकून लोक तिला वेडी म्हणायचे? विजयकांत बाईक जवळून चालत सुनेत्राच्या दिशेला आला. बोल ना. अगं, शांत का झालीस? भयानक गोष्टी बोलायची ती खूप. तो भुकेलेला आहे. समोर धान्याचा ढीग पडलाय, पण खाता येत नाही त्याला. पाप कर्म केली होती खूप, म्हणून तर असा श्राप लागलाय. त्याचं वाढलेलं पोट म्हणजे त्याने केलेली ती पाप होती. पाप करायची भूक काही संपत नाही माणसाची. तसंच आहे त्याचं पण. भूकच तर पूर्ण होत नाही त्याची, कारण समोर धान्य दिसतंय पण खाता येत नाही. तोंडाचा आकारच असा आहे की एक दाणा मुश्किलीने तोंडातून आत जाऊ शकेल, पण भूक ती तर असीमित आहे. ही असं काहीतरी कोड्यात बोलायची. काय सांगतेस? वाढलेलं पोट, शिवलेलं तोंड. विजयकांत तिच्या तोंडून निघालेले ते शब्द ऐकून चकित झाल्यासारखा दिसत होता. व्हिडिओ तिथेच संपला होता. त्याने आता पुढचा व्हिडिओ लावला. त्या व्हिडिओत मगाशी बघितलेल्या व्हिडिओची पुढची दृश्य कैद झाली होती. हे बघ, इथंच तो विधी जो घडतो तो या खोलीत घडतो. विजयकांत तिला ती मोठी खोली दाखवत म्हणाला. नक्की काय असतो हा विधी? तू तर पाहिला आहेस ना? सांग ना मला. ती म्हणाली. हो, मी बघितलंय. पण नको, तू घाबरशील. खूप विचित्र असं काहीतरी होतं ते. सांगीन, पण आता नको. तसंही मला इथं आल्यापासून कसं तरी वाटतंय. एक वेगळीच उदासीनता आणि नकारात्मकता आहे या वास्तूत. तो म्हणाला.
ते दोघेही आता वाड्याच्या आणखी आत आले. वाड्याच्या आतली एक एक खोली दोघेही पाहत आता जिन्याने वर जाऊ लागले होते. सगळं तेच जे राजने आधीच बघितलं होतं. राजने तो व्हिडिओ पळवला, फास्ट फॉरवर्ड केला. बऱ्याचशा खोल्या तर बंदच होत्या, पण एक खोली होती जी त्यांना उघडी सापडली होती. अरे, सगळ्या खोल्या बंद आहेत, मग या खोलीलाच कुलूप का नव्हतं लावलं? जरा विचित्र नाही वाटत तुला? आता कॅमेरा तिच्या हातात नव्हता. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तीच दिसत होती. खोलीच्या आतमधल्या त्या पलंगाजवळ येत तिला जरा ठसका लागला. खोलीत बरीच धूळ होती. जाळ्या जळमटांनी ती खोली भरलेली दिसत होती. टेबल खुर्च्या सोडल्या तर तिथे फार काही नव्हतं. बाकीच्या खोल्या कुलूप लावून बंद का केल्यात? म्हणजे यांनी हा वाडा जेव्हा सोडला तेव्हा सगळं काही ठरवून सोडला होता. एखादी खोली ही उघडी असेल, ती म्हणजे या इथं शेवटही कोणीतरी राहिलेलं होतं. कोणीतरी एकच व्यक्ती, जो या वाड्यात कदाचित शेवटपर्यंत राहिलेला होता. त्याच्यासाठीच ही एकमेव खोली उघडी ठेवली गेली असेल. पण हा मात्र माझा एक अंदाज आहे, त्याला कोणताही बेस नाही. ती म्हणाली, चल दुसरीकडे जाऊ, वरचा मजला अजून बाकी आहे. असं म्हणत ते वरच्या मजल्यावर आले. वरच्या मजल्यावरच्या खोल्या देखील सगळ्या बंद होत्या. ते आता तिथून खाली आले. नंतर आता ते त्या तळमजल्याला असलेल्या बाकीच्या खोल्यांच्या दिशेला जाऊ लागले. त्यातच ती एक खोली होती, बाजूला धूळ खात पडलेली, जाळ्या जळमटांनी पूर्णपणे भरलेली ती खोली दिसत होती. ही तीच खोली होती जिथे राजला ते दोघे पंतीच्या भोवती प्रदक्षिणा मारताना दिसले होते. पण ती खोली आता मात्र खूपच जास्त खराब अवस्थेत दिसत होती. हे काय ठेवलं इथं कोपऱ्यात? कॅमेरा हातात घेऊन तो कोपऱ्यातल्या भिंतीजवळ आला. भिंतीजवळ त्याला जळमटांच्या मधोमध ती दगडी पंती आता दिसत होती. ही पंती इथे का बरं ठेवली असेल? याच्यात वाद पण नाहीये, पंती पण जरा विचित्र अशी प्राचीन वाटते आहे. तो बोलत होता, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने आता ती पंती हातात उचलली. खूप जड होती ती पंती. पंतीवर कॅमेरा सगळ्या दिशेने फिरवत तो त्या पंतीचं पूर्णपणे निरीक्षण करत होता. कितीतरी वेळ तो त्या पंतीला त्या कॅमेऱ्यात कैद करण्यातच व्यस्त होऊन गेला होता. काहीही म्हण, ही वास्तू खूपच रहस्यमय आहे, हो ना? तो म्हणाला. अगं, आहेस कुठे तू? मी एकटाच बोलतोय की काय? तो म्हणाला आणि कॅमेराचा फोकस त्याने आता मागच्या बाजूला मारला. मागे ती त्या खोलीत कुठेच नव्हती. सुनेत्रा, कुठे गेलीस तू? तो आता क्षणभर चिंतित झाला. कॅमेरा हातात घेऊन आता तो खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने कॅमेरा आणि स्वतःची नजर दोन्ही बाजूला फिरवली. दोन्ही बाजूला 2 खोल्या होत्या. एक जिथून ते आले होते आणि एक शेवटची खोली जी पूर्णपणे अंधारात बुडून गेलेली दिसत होती. सुनेत्रा, सुनेत्रा, 2 वेळा आवाज दिल्यानंतर तिसऱ्यांदा तो आता जोरात ओरडला. पण ती एकाएकी गेली कुठं? राज देखील ते दृश्य आता टीव्हीवर बघत असताना एकदम स्वतःच्या जागेवरून अस्वस्थपणे उठून उभा राहिला. बाजूला ठेवलेल्या टेबलवरची सिगरेट त्याने उचलली आणि सिगरेट पेटवली. आता विजयकांत कॅमेरा हातात घेऊन सैरभैर होत तिच्या नावाने ओरडत सैरभैर झालेला. वाड्याच्या तळमजल्याच्या प्रत्येक खोलीतून जाऊन आला. तळमजला त्याने अक्षरशः पिंजून काढला, पण ती कुठेच नव्हती. त्याच्या आवाजात आता भीती आणि काळजी दोन्ही एकत्र जाणवत होते. आता तर ती माझ्या मागेच होती, गेली कुठं? असं म्हणत होता. वाड्याच्या जिन्याने वरच्या मजल्यावर आला. वरच्या मजल्यावर त्यांनी सगळीकडे शोध घेतला. त्या एकमेव उघड्या खोलीतही तो जाऊन आला, पण ती तिथेही नव्हती. आता तो दुसऱ्या मजल्यावर गेला. दुसऱ्या मजल्यावरही ती कुठेच नव्हती. त्याला आता घाम फुटला होता. त्याला दम लागला होता. तो आता तसाच जिन्याने खाली आला. तर मजल्यावर परत एकदा त्याने पूर्णपणे नजर मारली आणि आता तो वाड्याच्या बाहेर आला. वाड्याच्या बाहेर येत त्याने सगळीकडे पाहिलं. कॅमेऱ्यात ती कुठेच दिसत नव्हती.
आणि आता अचानक वाड्याच्या उजव्या बाजूने चालत वाड्याच्या मागच्या बाजूला जायला लागला. झाडाझुडपातून त्या पायवाटेने तो आता वाड्याच्या मागच्या बाजूला येऊन पोहोचला आणि समोर त्याची नजर सुनेत्राकडे गेली. वाड्याच्या मागे असलेल्या त्या मोकळ्या जागेजवळ एका झाडाशी ती स्तब्ध होऊन उभी होती. तिची नजर जमिनीकडे होती. त्या मोकळ्या भागातली ती वेगळ्याच रंगाची जमीन जणू तिला खुणावत इथपर्यंत घेऊन आलेली. तो मागून तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. दचकून ती ओरडली आणि तिने त्याच्याकडे बघितलं. व्हिडिओतला तो सगळ्यात घाबरवून टाकणारा क्षण होता. राज देखील थोडासा घाबरला. चकित होऊन ती आजूबाजूला बघू लागली. मी इथं कधी आले? मी पण तेच विचारतोय तुला. तू इथे कधी आलीस? आपण जिना उतरून खाली आलो आणि बाजूलाच असलेल्या त्या खोलीत होतो. तिथून तू गायब झालीस. ते इथं कधी आलीस? तो म्हणाला, मला काहीच आठवत नाहीये. आपण त्या खोलीत आलो आणि माझ्या कानावर कसले तरी आवाज ऐकू आले. त्यानंतर पुढे काय झालं मला काहीच आठवत नाही. मला आत्ता तुझा स्पर्श झाला आणि अचानक मी भानावर आले. आपण इथून निघू. मला इथं काही ठीक वाटत नाहीये, ती म्हणाली. अजूनही तिचा श्वास जरासा वाढलेलाच वाटत होता. दोघेही आता तिथून निघाले. बाईक जवळ येत कॅमेरा आता बंद झाला आणि व्हिडिओ तिथेच संपला. ती सीडी संपली होती. राजने आता पुढची सीडी टाकली. त्यात 4 व्हिडिओ होते. बोल, इथं बघून बोल. काय दिसलं तुला स्वप्नात? विजयकांत तिला विचारत होता. समोर ती घाबरलेल्या अवस्थेत पलंगावर अंग चोरून बसलेली. तिच्या मागे भिंतीवर घड्याळ दिसत होतं. घड्याळात रात्रीचा 1 वाजलेला होता. तिच्या अंगावर एक पांढरा गाऊन होता. तिला घाम फुटलेला. पंखा जोरात फिरत असतानाही तिला घाम फुटला होता. पण तू हे सगळं रेकॉर्ड का करतोयस? तिने विचारलं. हे आपल्याला उपयोगी येईल. पुढे तुझं त्या वाड्याशी काहीतरी नातं आहे असं मला वाटतंय. आज दुपारी जेव्हा तू वाड्याच्या त्या मागच्या बाजूला एकटक जमिनीकडे बघत उभी होतीस तेव्हा तूच म्हणाली होतीस की तुला आठवत नाही की तू तिथे कशी गेलीस. हा फक्त योगायोग नाही, हा कुठला तरी संकेत आहे. सांग मला, ते स्वप्न पाहून तू का घाबरलीस? त्याने विचारलं. सांगते. स्वप्नात मी त्या वाड्यात होते. मी त्याच खोलीत पलंगावर झोपले होते जी पहिल्या मजल्यावर होती. सगळीकडे अंधार होता. बाजूला असलेल्या लाकडी टेबलावर कंदील सुरू होता ज्याचा मंद प्रकाश खोलीत पसरलेला. बाकी सर्वत्र अंधार होता आणि अशातच खोलीच्या दारात कोणीतरी येऊन उभं राहिलं. कोण होतं ते समजलं नाही. चेहरा दिसत नव्हता, पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेला एक छोटासा पांढरा लंगोट, त्याचं वाढलेलं पोट आणि त्याचे सडपातळ हातपाय. तो फक्त त्या दाराच्या चौकटीत येऊन माझ्या दिशेला बघत उभा होता. हातात एक कंदील होता आणि अचानक त्याने मला हाताने कसला तरी इशारा केला. तो इशारा असा होता जणू तो मला त्याच्याकडे बोलवत होता. मंत्रमुग्ध होऊन मी पलंगावरून उठले आणि खोलीच्या दरवाजाच्या दिशेला चालू लागले. आता तो तिथून वाड्याच्या खालच्या बाजूला पायऱ्या उतरू लागला. मी देखील त्याच्या मागे चालत चालत खाली आले. आम्ही आता तळमजल्यावर येऊन पोहोचलो. काही अंतर पुढे येऊन तो थांबला. त्याच्या हातात तो कंदील तसाच होता आणि आता तो उजव्या बाजूला वळाला. उजव्या बाजूला त्याच खोलीत जिथं आपण दोघे गेलो होतो आणि जिथून मी कधी वाड्याच्या मागे गेले ते माझे मला कळलं नव्हतं. तीच खोली. त्या खोलीतून तो आता सरळ चालत गेला एका लहानशा खोलीजवळ. त्या लहानशा खोलीजवळ येत त्याने मला खोलीच्या आत यायचा इशारा केला. मी देखील त्याच्या मागे गेले. कंदीलच्या त्या प्रकाशात फक्त त्याचा तो पांढरा लंगोट आणि त्याच्या हातापायाची हाडं दिसत होती. तो त्या खोलीच्या मध्यभागी आला आणि त्याने उजव्या बाजूला दिसणारा एक अंधारा कोपरा बघितला, तर त्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे चालू लागला. ती खोली लहानशी होती. 10 बाय 10ची ती खोली असेल. तो त्या अंधारात कोपऱ्यात आला. कंदिलाचा प्रकाश त्याने त्या अंधाऱ्या कोपऱ्यावर मारला
तिथं एक दरवाजा होता. जाळ्या जळमटांनी पूर्णपणे आच्छादलेला तो दरवाजा. त्या प्रकाशातही कळत नव्हतं की तिथे कुठला दरवाजा असेल. जळमट बाजूला करत त्याने ते दार उघडलं. तिथून खाली जायला एक जिना होता. सरळ चालत असताना त्याने त्याच्या त्या सडपातळ हाताने मला स्वतःच्या मागे यायचा इशारा केला. मी चालत त्याच्या मागे त्या अंधाऱ्या जिन्याने पाऊल टाकत खाली आले. 2 जिने उतरून आम्ही आता खाली आलो आणि एक मोठं तळघर पूर्ण वाड्याच्या इमारतीखाली ते पसरलं असेल इतकं मोठं. त्याने तो कंदील जमिनीवरती ठेवला. कंदिलाच्या मंद प्रकाशात एक विचित्र गोष्ट दिसली. जमिनीवर आडवं वाढलेलं आणि खोलीभर पसरलेलं एक विचित्र झाड. ती बोलता बोलता थांबली. काय? आडवं उगवलेलं म्हणजे? असं समज, वडाचं एखादं झाड जे जमिनीत एखादा खड्डा करून आडवं करून काढलं असेल, एखाद्या प्रेतासारखं. ते कसं दिसेल? अगदी तसंच. जमिनीखालून झाड उगवलं तर ते वरच्या दिशेला वाढतं, पण हे झाड मात्र जमिनीखालून पसरलेलं दिसत होतं. त्याच्या त्या शाखा जमिनीखालून पसरत पसरत भिंतीत विलीन झालेल्या. ते पूर्ण तळघर त्या झाडाच्या लाकडी शाखांनी आच्छादून गेलेलं. जागोजागी माती पडलेली, अगदी तशीच माती जशी वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या मोकळ्या जागेत दिसली होती. मी सगळं बघून सुन्न झालेले. मधोमध ठेवलेला तो कंदील मी हातात उचलला आणि कंदील खोलीच्या बाकी भागावर फिरवला. सगळीकडे तांदूळ, डाळ अशी धान्य ढिगाने पसरलेली दिसत होती आणि तितक्यात असं वाटलं जणू तो माझ्या मागेच उभा आहे. दचकून मी तो हातातला कंदील समोर धरत मागे वळाले आणि त्याचं ते भयंकर रूप माझ्या डोळ्यांसमोर दिसलं आणि मला दचकून जाग आली. भीतीने तिचे ओठ थरथर कापत होते. तिचे डोळे भरून आले होते. व्हिडिओ संपलेला.